8.5 लाखात घेतलं म्हणे, भारी काम झालं. आता आपल्या दोन्ही काकांनी घेतलं रे ट्रॅक्टर, आपण घेऊ JCB. वेलकम टू माय न्यू व्हिडिओ न्यू ब्लॉग. तर आज आपण चाललोय शेतात. तर मी म्हटलं चला पहिले आपली घरापासून विहीर बघून घेऊ पाणी गेलं काय. तर मित्रांनो भरपूर पाणी आहेत का की आपली विहीरच डायरेक्ट नदीच्या काठी आहेत. तर मग आपण चाललोय आता नदीने. इथं नदीत आले डायरेक्ट झालो मी चकबम. तर का की तुम्ही इथं बघू शकता किती वाळू इथं भरलेली आहे. डायरेक्ट इथून JCBने वाळू भरलेली जाते. रातची ट्रॅक्टरमध्ये टिप्परमध्ये वाळू भरली जाते. मग आम्ही आलो दुसऱ्या शेतात. तर तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहेत आपल्या विहिरीजवळ. तर मग आपली दुसरी विहीर पण नदीच्या काठी आहेत. तर मग तिला पण भरपूर पाणी आहेत. तर मग चला बघू तिला किती पाणी आहेत. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तर मग तुम्ही बघू शकता आपल्या विहिरीला भरपूर पाणी आहेत. तर तुम्ही बघू शकता आपला आकडा पण किती खतरनाक आहे. 3-4 ठिकाणी झेंड आहेत. तर मित्रांनो चला आपण आलेलो आहे आता मक्का. आपली मक्का तर बाहेरून मस्त दिसते, कुठं आळाई नाही आहे, कुठं काही नाही, कुठं पिवळी नाही, एकदम मस्त काळी छान मक्का दिसते. तर मग वेलकम टू माय न्यू व्हिडिओ दोस्तो. तर आज आलो होतो मी शेतामध्ये चक्कर मारायला. तर मग चला चक्कर मारूया मक्काला. तर मित्रांनो गावाकडचं जीवन असंच असतं, कुठलाही टाइमपास राहत नाही. तर मग आल्या काय मम्मी डायरेक्ट अडचणीत गेली कडीपत्ता आणायला. मग कडीपत्ता घेतला. मी म्हटलं इचू काढायचं कुठं पण जाजू नको, कोणी सोबत राहतं नाही राहतं. तर मग आम्हाला जायचं होतं वरून, बाकी खालून तर काही आळी वगैरे नव्हती. मक्कावरती एकदम मस्त मक्का होती काळी भंगार. तर मग आम्हाला आता वरून बघायचं आहे मक्का पिवळी झालेली आहे का, आळी पडलेली आहे का ते बघायचं आहे. तर मग चला मित्रांनो आपण वरून बघूया नेमकं वरची मक्का कशी आहे, याच्यासारखी चांगलीच आहेत का, काही बदल आहेत. तर मित्रांनो आपल्या वरच्या वाटणीत जरा मका पिवळीच होती. आणि खालची बघू शकता तुम्ही किती मस्त दिसते, हिरवीगार मस्त काळीचार. वरती बघू शकता मस्त आहेत. तर मग चला आता बघूया पुढच्या वाटणीमध्ये मका कशा आहेत. तर तुम्हाला माहिती आहे आपल्या वाटण्या अशा 7-8 वाटण्या आपल्या 8 एकराच्या. तुम्ही म्हणशाल 8 एकराच्या इतक्या वाटण्या कसं काय. तर मित्रांनो आपल्या पंजोबाला होती 8 एकर. तर तुम्ही विचार करा तिसऱ्या पिढीला एक किती येतं, म्हणून इतक्या वाटण्या 8-10-15 वाटण्या या. तर मित्रांनो आपली मक्का तर पिवळी झाली होती पाणी धरल्यामुळं. आता काय खत टाकू, पुन्हा काळी करू तिला. तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आपली मका किती आहे. हे डायरेक्टच्या खांब्यापासून तर डायरेक्ट या पिपळापर्यंत आपली मक्का आहे. तुम्ही टोटल बघू शकता किती मक्का आहे आपली. मग तुम्ही विचार करा किती मक्का असं नाही. ते डायरेक्ट नदीपर्यंत आपली मक्का आहे. आपल्या मक्का टाकायचं आपल्याला आता खत. जरा थोडीशी काळी बी पडलेली खूप मोठं आपल्याला मारणे. तणनाशक मारल्याच्या बाद आपल्याला बंद राहते, गवत वगैरे काढून घ्यायचे. आपण आलो आहे आता पिपळवाल्या वाटणीत. तर आपला इथं ऊस पण तुम्ही बघू शकता 5 एकर ऊस आहे. तर तुम्हाला एक सांगायचं होतं, तरी तुम्हाला सांगितलं नव्हतं का आत्ता की 8 एकर ही पंजोबाच्या नावावर होती. तर मला एक कमेंट करून सांगा की नेमकं तुम्ही सांगा आता तिसरी पिढीला किती जमीन आहे ती कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो इतकी मक्का म्हणल्यावर 8 एकर मक्का 5 एकर इथं ऊस म्हणल्यावर तुम्ही विचार करा मग इथं काय काय दिसू शकतं आपल्याला. म्हणजे असं जंगलामध्ये काही पण राहू शकतं. आता एक जंगलच झालं ना, काय आता डोके इतकी मक्का झालेली आपली, खांदे इतकी डोके इतकी. तर एक विचार करा अजून 15-20 दिवसांनी जर आपण आलो तर आपण सुद्धा दिसणार नाही या मक्कामध्ये एकदा घुसल्यावर. मग मक्कामध्ये काही पण राहू शकतं, डुक्कर कोल्ह लांडगं काही पण असू शकतं. जे विचार केला ते दिसतं आपल्याला तर माहितीच आहे. त्याच्यामुळं शेतात त्याच्या वेळेस कधी पण सावकाश येत जा, सांभाळून येत जा. दुसरी गोष्ट शेतकरी हा कधीच आराम करू शकत नाही का की दररोज त्याच्या मागं कामच असतं. तर मग आज काय चक्कर मारायला होतो, आज काय आपल्या मागं निघला आजपासून काम. हे बांधारे काढणं आहे अजून, मक्काला खत टाकायचं, बांधारे काढायचे. मक्का पिवळी झालेली आहे, त्याला खत टाकायचं. तर मग चला आता एकदा खत टाकू. इथं मध्ये लेट झाली बारीक मक्का आहे ना. हां तर मग मम्मीचं म्हणणं होतं इथं मक्का लहान होती, इथं गवत पण होतं आणि इथं चोप पण, त्याच्यामुळे मक्का लहानच राहिली होती. तर मम्मीचं म्हणायचं होतं इथं गवत आहे तर मग इथं तणनाशक मारून दे म्हणे आणून, ते गवत वाळून जाईल म्हणे, तर मग उपटून घेऊ म्हणे आपण था म्हणे. आणि आपल्याला काय आपल्याला आलं होतं जीवार, मम्मीला म्हटलं आपण तणनाशक आणून नाही तर मारून देऊ म्हटलं बादमध्ये. तर इथं चोपण असल्यामुळे आपली मक्का लहान राहिली. मग काय आता उद्या खत टाकण्याची, एकदा खत टाकून देऊ, गवत वगैरे औषध मारून देऊ, तणनाशक मारले की मग काय गवत पण वळून जाईल आणि खत टाकले की मक्का बी रपारप वाढन. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता मका किती लहान राहिलेली का राहिलेली की चोपणामुळं तिथं पाणी धरलेलं होतं. त्या आसपासची तशी मक्का मोठली तशी मक्का ती मोठली झाली नाही का की तिने पाणी धरलेलं होतं, त्याच्यामुळे खाली पण राहिली. आपल्या वावरात तर मक्का लहान बी आहे
कुठं मोठाली कुठं लहान आहे कुठं मोठाली आहे. गवत बी झालेलं आहे, पिवळे बी पडेले, आळाई बी पडेले. काय खर्चच खर्च लागतो डायरेक्ट. पुन्हा बाबी टोकून ते माहीत नाही. असं जीव शेतकऱ्याचं जीवन. करत राहायचं फक्त. उठलं सुटलं की चाला शेतात, उठलं सुटलं की चाला शेतात. तर चालू ठेवायचं. बरे भाऊ शेतातच. तर मग काय आता पुढच्या वेळेस मक्का निघल्यावरती उन्हाळ्यात पहिले तिथे 4-5 टिरपा टावावं लागन, तेव्हा सारखा माल्या वावरत येईल. इथं असं चोपण म्हटलं की पाणी धरायचं म्हटल्यावर काय मक्का की बरोबर कंच वगैरे येणार नाही, बरोबर वाढ होणार नाही. काकी पाणी धरल्यावर तुम्हाला माहिती मक्का पिवळी पडते आणि लहानची लहानच राहते. तर मग काय आता बघू उन्हाळ्यामध्ये माती टाकून देऊ इथं 4-5 टिरपा. आता उद्या पहिले खत टाकून घेऊ, तणनाशक मारून देऊ, गवत काढून घेऊ. आता काय आम्ही निघालो घराकडे, पण त्या मक्कामध्ये घुसल्यामुळे खूप होत येत होता अंगाला. तर मग काय घराकडे जायचं होतं, तुम्ही म्हटलं चाल मग मला विकून जाऊ म्हटलं, म्हणून आपल्या दुसऱ्या शेतातून पण चक्कर मारू म्हटलं. तिकडं पण कशी आपली बिलात वगैरे सरकी लावलेली आहे थोडीफार, तर मग बघू म्हटलं कशी आहे कशी नाही. तर मग चला बघू शकता तुम्ही आमची सरकी आणि बिलात किती मस्त आहे. ही मक्का आहेत, सरकी ती अजून पुढं आहेत. तर मग चला आपण जाऊया आता पहिले आपल्या शेताकडे, सरकीकडं आणि बिलातीच्या वावराकडं. तर मग चला मित्रांनो. पुढे चिंतेगड्ड. नदीच्या नवाड्याच्या खेटून म्हणलं मित्रांनो, तर ह्याच कसं होतं बा. हे बा ह्या अशी कुठं पण खड्डे पडते डायरेक्ट वावराला. हे बा इथं किती खोल खड्डे डायरेक्ट. हे इथं बोळंडी डायरेक्ट जर पाय गेला तर अवघड. जर मित्रांनो आपण त्या गोलंडीमध्ये जर पाय द्याला आपण जर तिथं सरकलो ना तर डायरेक्ट खाली वाड्यामध्ये निघतो बरं का. तर हे आपलं वावर आहे. तर मित्रांनो आपली बिलं तर लय भारी दिसली. तर बिलं तिचा एक विषय आला माझ्या ध्यानात. तर आपल्याला शेतकरी लोकांना माहिती आहे बिलाची शेंगा खाली येतात म्हणून जमिनीमध्ये भुईमध्ये. पण मग सिटीत जर आपण विचारलं ना तर लोक म्हणते शेंगा वर येतात. आता त्या लोकांना सांगणार, आपण शेतकरी आपल्याला माहिती आहे. हे त्यांच्यासाठी दाखवून राहिलो हा व्हिडिओ. ज्यांना माहीत नाही आहे की भुईच्या शेंगा म्हणजे आपल्या भुईमुंग त्याला मानतो आपण, तर व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. ज्यांना माहीत नाही आहे भुईमुंग शेंगा नेमकं वर येतात का खाली येतात, तर मित्रांनो तुम्हाला एकच सांगायचं आहे की या शेंगा भुईमुंगच्या शेंगा आहे ना तर मातीत येतात, जमिनीत येतात. भुईमुंगीच्या शेंगा जमिनीत येतात. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली बिलात किती मस्त आहे ना. इथं आपला सापडा बघा काकडीचं येत मागं पाहू. आता याला आहे का काकडी. ते याला तर काही काकडी दिसेल ना भाऊ आपल्याला. आई आली ती वाटतं काल इकडं. हे जाऊ द्या राव, आपलं काही काकडी सापडली नाही. काकडी काय म्हणते काय वाटायला खेटून वावर आहे आपलं. कोणी येतं यल माहीत झालं की कोणी येतं डायरेक्ट कोणी खातं. तर आपल्या वावरा शेतारी, तर आपल्या शेतारी आपल्या फुलं पण बघू शकते ती भारी. तर मित्रांनो तुम्हाला माहिती की ती फुलं कशाचे माहीत नसेल, ज्याला माहिती त्याने कमेंट करा ही फुलं कशाचे होते. तर मी पुन्हा दाखवतो तुम्हाला. तर कमेंट करून नक्की सांगा ही फुलं कशाचे होते. तर मग चला आता आपण एकदा जांब खाऊ. इथं पेरूचं झाड आहेत, मग चला आपण आता पेरू खाऊया. मग तुम्हाला पण खायचं आहेत का पेरू, तर या मग. तुम्हाला तर बोलवलं मी, पण मग इथे पेरू 2-3च आहेत. तर मग असं वाटतं तुम्ही येऊच नका, मीच खातो आता. तर मग बघा तुम्ही आता पेरू लाल निघतो का डावळा निघतो. तुमच्या तोंडाला तर पाणी येत असं ना तर जाऊ द्या मी खातो. मी खाल्लं समजा तुम्ही खाल्लं जाऊ द्या. तर मित्रांनो आपल्याला इथे भेटले होते काकानं घेतलं होतं ट्रॅक्टर. तर मग चला मी तुम्हाला दाखवतो ट्रॅक्टर कोणतं घेतलंय. काकानं 9,000 ट्रॅक्टर घेतलेले. तर मग चला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो मी व्हिडिओ. तर आम्ही आता रस्त्याने मस्तपैकी जाम खातोय. तर मग या जाम खायला जाम मस्त आहे की लाल निघलाय, लाल जाम होता तो एकदम गोड आहेत. तर मग आपल्या शिरीष काकाने घेतलं होतं ट्रॅक्टर. ते ट्रॅक्टरविषयी आम्ही बोललो. 8.5 लाखात घेतलं म्हणे, भारी काम झालं. आता आपल्या दोन्ही काकाने घेतलेले ट्रॅक्टर आपण घेऊ JCB. मग काय मस्त वाळू भाऊ तुम्हाला दाखवतो मी नदी आपल्या किती खड्डे पडलेले. लोकांना भरल्यापेक्षा आपणच भरू आपणच विकू. तर मग त्याला लागू वाळू वायाला. आता घेऊ एकदा JCB दाखव तुम्हाला JCB. तर मित्रांनो बघितलं का की ट्रॅक्टर घेतलेले आपल्या काकाने 8.5 लाखामध्ये 9,000
एकदम भारी बसला. तर मग आपण आलो आता घरी. तर मित्रांनो मी घरी आल्यावरती पहिले हातपाय धुतले का की खूप वचकळत होतं. तर मित्रांनो आपले व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.